सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। आणि आज मानवी सेवेसाठी प्रशिक्षित करणारा आणि ईश्वराचे आज्ञापालन आणि मानस सेवेसाठी प्रेरित करणारा रमजान महिन्याचं सुरुवात आज बाबासाहेब आंबेडकर जयंती दोन्ही दिवस एकच आहेत। या दोन्ही दिवसाच्या निमित्तानं आपणास हार्दिक शुभेच्छा। मी आपणा सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही। सर्वप्रथम मी बहुजन संघटक या पेजचे सर्व ॲडमिन, संचालक आणि सर्व मित्र परिवार यांचे आभार व्यक्त करतो की यांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठी प्रबोधन मालिका सुरू केली आणि आजपर्यंत ती चालू आहे। माझा विषय आजचा मुळात बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान देताना येणाऱ्या काळामध्ये त्या संविधानाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकांना कसा मिळवता येईल त्याबद्दल सूचक मार्गदर्शन केलं होतं आणि काही धोके याची सूचना केली होती। आज मी काही जास्त बोलणार नाहीये। बरेचसे वक्ते याआधी या पेजवर येऊन आपल्याशी संवाद साधून गेले। विद्वान विचारवंतांनी आपले मत मांडले। मुळात 15 वर्षापासून समाजात बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी आणि राजकीय लोकशाही सोबत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन करण्यासाठी संघर्ष करताना जो प्रत्यक्ष मी अनुभवलोय आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळ्या अनुभवांना आधीच त्यांच्या साहित्यामध्ये, भाषणामध्ये, कथनामध्ये नमूद केलं होतं। ही गोष्ट मला जास्त प्रेरणा देणारी होती। 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देताना हममास याची जाणीव करून दिली होती की संविधान कितीही चांगले असले तरी ते कुचकामी ठरू शकते जर त्याला अंमलात आणणारे हात योग्य नसतील, आणि संविधान कितीही वाईट असले तरी तो फायदेशीर ठरू शकतो जर त्याला अंमलात आणणारे हात योग्य असतील। मुळात हा विषय का निवडावा लागला? कारण शिवशाहू फुले आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराचा समाज घडवताना आम्ही या महापुरुषांनी जे कार्य केलं मानवजातीच्या कल्याणासाठी याच्यावर बरंच भाष्य होते, व्याख्यान होतात, गीत कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडणी होते। पण या महापुरुषांनी आमच्याकडून काय अपेक्षा केल्या होत्या, या महापुरुषांना येणाऱ्या पिढीकडून आणि समाजाकडून काय अपेक्षित होता, कसा समाज अपेक्षित होता, याच्यावर फार कमी भाष्य होते। आणि हा विषय का निवडावा लागला? बहुजन संघटक या पेजचे जे संचालक आहे त्यांनी आजचं पोस्टर तयार करताना फार चांगल्या पद्धतीनं त्या पोस्टरवर या लॉकडाऊनच्या निमित्तानं जो शोषित वंचित घटक आहे, जो आज उपासमारीला सामोरे जात आहे, त्याचं चित्र आम्हा सर्वांना दाखवलं। आणि एक सुप्त संदेश होता की बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष करून आम्हाला जे संविधान दिले त्या संविधानामध्ये भारतातील सर्व नागरिकांचे, सर्व जाती धर्माच्या, सर्व वर्गाच्या नागरिकांचे हक्क आणि अधिकार सुरक्षित आहेत। पण ते अधिकार सुरक्षित आहेत त्याचा लाभ नागरिकांना केव्हा मिळणार? तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी हे संविधान आज निर्माण करून सुपूर्द करत आहे, पण हे संविधान कितीही चांगलं असलं तरी या संविधानाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळू शकणार नाही जोपर्यंत या संविधानाला अंमलात आणणारे हात योग्य नसतील। आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय, पण मनाला एक प्रश्न नेहमी सतावत होता, काय बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, ज्या संविधानाचा आम्हा सर्वांना अभिमान आहे, त्या संविधानाची अंमलबजावणी करणारा समाज आणि चांगले हात आम्ही निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले का?
जर केले असतील तर आज या संविधानामध्ये जे सर्व नागरिकांचे अधिकार सुरक्षित आहेत, ही दशा असली असती का? याला जबाबदार कोण आहे? बाबासाहेबांनी आम्हाला हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी संविधान रूपी औषध दिलं, आणि हे औषध केव्हा तुम्हाला उपयोगी पडेल, केव्हा तुम्हाला गुणकारी सिद्ध होईल, हे सुद्धा सांगितलं होतं. उदाहरणार्थ, तुम्हाला जर एखादा आजार असेल आणि त्या आजाराच्या उपचारासाठी तुम्ही जर रुग्णालयात गेला, डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टरांनी तुमचा आजार बघितला आणि तुमच्या आजारावर काही औषधी, काही तपासणी करायला सांगितल्या, तपासणी केल्यानंतर ते आजार बरा होण्यासाठी औषधी दिल्या आणि तुम्हाला सांगण्यात आलं की हे औषध कसं घ्यायचं, कोणत्या वेळेवर घ्यायचं, किती दिवसासाठी घ्यायचं. जर ते औषध डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही घेतलं, वेळेवर घेतलं, ठराविक सांगितलेल्या मात्रेवर घेतलं, तर त्या औषधीचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. फक्त डॉक्टरांनी आम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून दिली आणि सांगितलं की हे औषधी घेतल्यानंतर तुम्हाला लाभ मिळेल, आणि आम्ही ती प्रिस्क्रिप्शन घेऊन अभिमानानं समाजात फिरत राहिलो, अभिमान करत राहिलो की आता डॉक्टरांनी मला औषधी लिहून दिलेले आहेत आणि सांगितलं हे औषधी जर मी घेतलं तर मला लाभ मिळेल, आणि औषध सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही घेतल्या नाही तर आमचा आजार बरा होणार नाही, उलट आमचा आजार वाढत जाईल आणि आम्ही मृत्युमुखी पडू शकतो. त्या पद्धतीनं संविधान या वर्ण व्यवस्थेमधील अस्पृश्यांना झालेल्या सामाजिक रोगावरचं निदान होतं. बहिष्कृत झालेल्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारं औषध होतं. पण औषध देताना बाबासाहेब आंबेडकरांनी अट ठेवली होती की औषधीचा लाभ तुम्हाला तेव्हाच मिळू शकेल जेव्हा या संविधानाला अंमलात आणणारे हात जर तुम्ही निर्माण करसाल. आता या संविधानाला अंमलात आणणारे हात, चांगले हात जे याची अंमलबजावणी करतील, ते निवडण्याचा अधिकारही बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिला. मग आमचं चुकलं काय? बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत विद्यार्थी संमेलनामध्ये पुणे येथे विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितलं होतं की या विद्यार्थ्यांच्या कर्तव्य दक्षतेवर, प्रामाणिकपणावर ते आपली भूमिका कशी पार पाडतात याच्यावर बहिष्कृत समाजाचं भविष्य अवलंबून आहे. हेच विद्यार्थी बाबासाहेब आंबेडकर त्यांना शिक्षणाचा अधिकार देण्यासाठी जे संघर्ष करत होते आणि त्या संविधानाचा लाभ घेऊन हे विद्यार्थी आज तहसीलदार आहेत, कलेक्टर आहेत, राजकीय नेते आहेत, IAS IPS अधिकारी आहेत. यांच्याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यात तुम्ही आणि मी दोघे सुद्धा आहोत. मी तुम्हाला सांगतोय म्हणून मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या या उपदेशापासून वंचित नाहीये. हा उपदेश माझ्यावर सुद्धा लागू होतो की विद्यार्थ्याकडून बाबासाहेब आंबेडकरांना काय अपेक्षा होत्या. बाबासाहेब आंबेडकर म्हणायच्या आमच्या बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना की तुमच्या कर्तव्य प्रामाणिकपणेवर या समाजाचं भविष्य अवलंबून आहे. आणि हाच अधिकारी, हा विद्यार्थी उद्या अधिकारी होतोय, डॉक्टर होतोय, कलेक्टर होतोय, इंजिनियर होतोय. काय तो आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडतोय? आज आपण बघितलं की भारतामध्ये बहुतांश अधिकारी बहुजन समाजाचे आहेत, पण बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित ते कर्तव्य पार पाडताना दिसत नाही. जर ते दिसले असते तर आज समाजाचे हे चित्र आम्हाला दिसलं नसतं. पॅन्डेमिक महामारीमध्ये, कोरोना महामारीमध्ये आपण पाहतोय बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा दिला, त्या कायद्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कायद्यासमोर सर्व समान आहेत. श्रीमंत असो, गरीब असो, नागरिक असो, नेता असो, एखाद्या न्यायालयाचा न्यायाधीश असो,
की एखादा मजूर असो, हे सर्व कायद्यासमोर समान आहेत. पण हे चित्र तुम्हाला केव्हा दिसलं असतं बाबासाहेब आंबेडकरांचं? जेव्हा याला अंमलात आणणारे हात बाबासाहेबाला अपेक्षित असले असते. पण आज चित्र उलट आहे. जो देशाचा प्रधानमंत्री सर्व भारतातील नागरिकाला उद्देशून म्हणतोय की या करोना महामारीमध्ये सुरक्षेसाठी हे मार्गदर्शक तत्वे आहेत, तुम्ही मास्क वापरायला हवं, सॅनिटायझरने एवढ्या वेळेवर हात धुवायला हवं, फिजिकल डिस्टन्स ठेवायला हवं, नागरिकांच्या जीवाच्या सुरक्षेसाठी उपदेश करणारे देशाचे प्रधानमंत्री जेव्हा स्वतःच्या राजकीय रॅलीमध्ये मास्क न वापरता लाखोच संख्येमध्ये नागरिकांना जमा करतात, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या या वाक्याची आठवण होते की जो कायदा सामान्य नागरिकांना लागू आहे देशामध्ये, तो कायदा हा राजकीय नेत्याला लागू होत नाहीये. एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा मागच्या लॉकडाऊन मध्ये शेतामध्ये आई कामाला गेलेली आहे, घरून डब्बा घेऊन जात होता, तर त्या शेतकऱ्याच्या मुलाला त्याचे हातपाय तुटोस्त्रोक मारण्यात आलं. का? कारण तू का फिरतोय, तुला कोरोनाचा संक्रमण होईल, तुझ्या जीवाला धोका होईल, तुझा जीव वाचावा म्हणून त्याचे हातपाय तोडतात, त्याला मारहाण करण्यात येते. एका सामान्य नागरिकांची एवढी चिंता खरंच आहे का? एका गरीब नागरिकाच्या शेतकऱ्याच्या मुलाची खरी चिंता आहे का? जर खरंच असेल तर आम्हाला अभिमान आहे, या पोलीस यंत्रणेचा आम्हाला अभिमान आहे जर खरंच असेल तर. पण जेव्हा हेच न्याय व्यवस्था, हीच यंत्रणा, एखादा नेता लाखोच्या संख्येमध्ये नागरिकांना जमा करतो, मास्कचं कुठेही प्रबंध नाहीये, फिजिकल डिस्टन्सिंग नाही आहे, तिथे जेव्हा हा कायदा लागू होत नाही, तर एक प्रश्न पडतो मनाला, त्या एका सामान्य नागरिकांच्या जीवाच्या काळजीपोटी ही पोलीस यंत्रणा एवढी आक्रमक होते की त्या गरीबाचे हातपाय तोडून टाकतात, मरस्त्रोक मारतात. काय या देशामध्ये राजकीय नेत्याच्या जीवाची किंमत नाहीये का? जर एखाद्या राजकीय रॅलीमध्ये कोरोनाचं संक्रमण झालं आणि हा देशाचा उद्धार करता एखादा नेता कोरोना संक्रमणमुळे आजारी पडला, त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, तर हे देशाचं नुकसान नाहीये का? सुप्रीम कोर्टाचे 4 जज जेव्हा येऊन सांगतात, प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात की लोकतंत्राला वाचवा, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ तोच आहे जे बाबासाहेब आंबेडकरांनी 1949 ला आम्हाला सांगितलं होतं की बाबा हा संविधान तुम्हाला फायदेशीर तेव्हा ठरू शकतो जेव्हा याला अंमलात आणणारे हात योग्य असतील. आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज या 70 वर्षामध्ये आम्ही आत्मपरीक्षण करायला हवं की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आम्ही अभिमान बाळगतो आणि या संविधानाचा लाभही घेतो, पण या संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक आणि अनिवार्य असलेला चांगले हात असलेले प्रतिनिधी आणि त्यांना पाठवणारा समाज आम्ही निर्माण केला का, हे आम्ही विसरून गेलेलो आहोत. आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये साथरोग प्रतिबंधक कायदा लागू आहे, देशामध्ये बी लागू आहे, आणि जिल्हाधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे की जिल्ह्यामध्ये या कोरोना महामारी संक्रमणाला थांबवण्यासाठी जे आवश्यक उपाययोजना असतील त्यांनी कराव्या. पण हा जिल्हाधिकारी याचं कर्तव्य आहे, तो जिल्ह्याचा पालक आहे की जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या जीवितांची, आरोग्याची, दोघांची काळजी घेणं. पण आरोग्याची काळजी घेण्याच्या नावावर जर समजा जिल्ह्यातील लोक उपाशी राहत असतील तर याची जबाबदारी कोणाची? काय बाबासाहेब आंबेडकरांना संविधानामध्ये या नागरिकांना अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुरक्षा प्रदान केली नाही? केली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत अधिकारामध्ये आर्टिकल 21 मध्ये जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे, सन्मानानं, आणि जिवंत राहण्यासाठी अन्नाची गरज असते. आणि आर्टिकल 39A मध्ये प्रत्येक नागरिकाला आपल्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. जर अशा परिस्थितीमध्ये जो आपल्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करण्यासाठी बाहेर निघू शकत नाही,
तर मग संविधान आर्टिकल 47 नुसार राज्याला आणि केंद्राला, शासकाला आणि सरकारला ही जबाबदारी देते, कर्तव्य देते की प्रत्येक नागरिकांच्या भरण पोषणाची व्यवस्था करणं. आता हे अंमलात का दिसत नाहीये? त्याचं कारण हे आहे की हे अधिकारी जे आहेत ते आपलं कर्तव्य समजत नाही यांना. आणि चुकलं आमचं, एखादा समाजातला मुलगा डॉक्टर झाला, कलेक्टर झाला, इंजिनियर झाला, आम्हाला अभिमान होतो. पण हा मुलगा कलेक्टर झाल्यानंतर प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतो का? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मनावर हात ठेवून तुम्ही याचं उत्तर द्यावं की जेव्हा एखादा मुलगा कलेक्टर होतो, इंजिनियर होतो, डॉक्टर होतो, तेव्हा आपल्याला फार आनंद होतो. पण तो कलेक्टर झाल्यानंतर कधी आम्ही त्याचा उल्लेख केला नाही, कधी त्याच्याबद्दल आम्ही काही चार चांगल्या गोष्टी बोलू शकलो नाही. त्याचं कारण काय आहे? कारण हा मुलगा जेव्हा कलेक्टर झाला तर त्या जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची अंमलबजावणी करण्यामध्ये तो कमी पडला. तो पण या सिस्टमचा भाग झाला. त्यांनी आपली जबाबदारी, आपले कर्तव्य विसरले आणि त्यांनी फक्त याला प्रशासकीय चांगलं पगार देणारं नोकरी आणि याच्यामुळं आपल्या कुटुंबाला मिळणारं ऐश्वर्याचं जीवन इथपर्यंतच मर्यादित केलं. हे नाकारता येणार नाही. आणि हे कलेक्टर, हे डॉक्टर, हे इंजिनियर प्रत्येक जाती धर्मामध्ये आहेत, पण त्यांनी आपल्या समाजासाठी काय योगदान दिलं फार क्वचित लोक तुम्हाला मिळतील. मग गरज काय आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याबद्दल समाजाने कसा आदर व्यक्त करावा हे सांगून दिलं. मला सांगा, माझं बाबासाहेबावर प्रेम आहे, मी बाबासाहेबाचा आदर करतोय, मी कसं व्यक्त व्हायला पाहिजे, मी काय केलं तर बाबासाहेबाला आवडेल, मी काय केलं तर बाबासाहेब माझ्यानं आनंदी होतील, हे कोण ठरवणार? हे बाबासाहेब आंबेडकर ठरवतील. कोणी एका संघटनेचा नेता, कोणी एखाद्या राजकीय पक्षाचा नेता बाबासाहेबाला अपेक्षित काय आहे ही भूमिका ठरवू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला विभूती पूजा आवडणार नाही, माझा वाढदिवस साजरा व्हावा हे बाबासाहेब आंबेडकरांना अजिबात आवडत नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आत्मकथेमध्ये ही खंत व्यक्त केली की भारतामध्ये महापुरुषासोबत राजकीय नेत्यांचे सुद्धा जन्मदिवस साजरे होतात आणि यामुळं फक्त राजकीय नेत्याचा नाही, पुढाऱ्यांचा नाही, तर त्यांच्या भक्ताचा सुद्धा नाश होतो, अधोगती होते, हे बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. तर मित्रांनो, माझा छोटासा प्रश्न आहे. मला बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फार आदर आहे, फार सन्मान आहे. आता मला बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित कार्य करायचं आहे, तर मी काय करायला हवं? काय बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट आत्मकथेमध्ये सांगितलं की माझा जन्मदिवस साजरा करणं मला अजिबात आवडणार नाही जिवंत असताना. त्याचं कारण सांगितलं की या विभूती पूजेमुळं, व्यक्ती पूजेमुळं भक्त निर्माण होतात, अनुयायी निर्माण होत नाही आणि त्याच्यामुळं पुढाऱ्याचाही नाश होतो, त्या भक्तांचाही नाश होतो आणि समाजाचाही नाश होतो. बाबासाहेब आंबेडकरांना काय अपेक्षित होतं? बाबासाहेब आंबेडकर नानकचंद यांना सांगतात की नानकचंद, माझ्या समाजाला सांग, मी आज हे जे काय निर्माण केलं आहे, बहुजनाच्या हक्काना अधिकाराचा हा सन्मानाचा रथ इथपर्यंत आणला आहे, ते फार हाल अपेक्षा, कष्ट, परिश्रम, लोकांच्या शिव्या खाऊन, विरोधकाशी लढून इथपर्यंत आणला आहे. माझ्या समाजाला सांग की जर शक्य असेल तर हे रथ, बहुजनाच्या हक्काना अधिकाराचा हा रथ पुढे घेऊन जा. जर शक्य नसेल तर कमीत कमी आहे तिथे ठेवा, पण कोणत्याही परिस्थितीत मागं फिरू देऊ नका. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याबद्दल काय अपेक्षा व्यक्त केल्या? बाबासाहेब म्हणतात, हे संविधानिक बहुजन समाजाच्या हक्क आणि अधिकाराचा जे आंदोलन आहे ते मी फार कष्टाने इथपर्यंत आणलेलं आहे.
फार हाल अपेक्षा मी सहन केल्या, शिवा खाल्ल्या, विरोधकांशी लढलो, आयुष्यभर संघर्ष केला. बाबासाहेब आंबेडकरांचे 4 मुलं या बहुजनांना सन्मानाचं जीवन देण्याच्या संघर्षामध्ये बलिदानी गेले. आई रमाईनं शेणाच्या गवऱ्या टाकल्या. एवढं दुःखाचं जीवन का जगावं लागलं बाबासाहेब आंबेडकरांना? कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख यावं. अपेक्षा काय व्यक्त करतात बाबासाहेब? की बाबासाहेब म्हणतात की हे जे मी इथपर्यंत आणलेलं आहे आंदोलन, संविधानिक अधिकार मी जे मिळवून तुम्हाला दिलेले आहेत, कमीत कमी ते अधिकार तसेच ठेवा. या अधिकार आहे तिथे ठेवा. जर याला पूर्ण अंमलात आणू शकता तर चांगली गोष्ट आहे. जर नाही शक्य तर जे अधिकार बाबासाहेबांनी दिले त्याची सुरक्षा करा. कमीत कमी त्या अधिकारामध्ये कमी होऊ देऊ नका. बाबासाहेबांनी आरक्षण दिलं, ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होते. बाबासाहेबांनी जे जे अधिकार आम्हाला दिले, आदिवासी समाजाला सुरक्षेची हमी दिली संविधानामध्ये. आदिवासी समाजाची जल जंगल संपत्ती आता भांडवलदाराच्या कब्जात जात आहे. सर्व शासकीय संपत्ती जी आहे ती भांडवलदाराच्या कब्जात जात आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान दिल्ली येथे जाळण्यात आलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जगामध्ये असा कोणताही देश नाही ज्या देशामध्ये त्याच देशाचं संविधान जाणणारे लोक असतील, विचारधारा असेल, असं जगात कुठेही सापडणार नाही तुम्हाला. पण भारतात आहे. कोण लोक आहेत? हे तेच लोक आहेत ज्यांच्या पूर्वजांनी बाबासाहेब आंबेडकरांना, बहुजनांना हक्क आणि अधिकार देताना विरोध केलेला आहे. तर बांधवांनो, आज आम्हाला गरज आहे की संविधानाची अंमलबजावणी करणारे अधिकारी असतील, राजकीय नेते असतील, न्याय प्रणालीमधले आमचे ऍडव्होकेट असतील, कार्यपालिकेमध्ये काम करणारे अधिकारी असतील, या सर्वांचं निर्माण आम्हाला करायचं. आम्हाला असं संघटन आणि कॅडर निर्माण करावं लागेल, असा समाज निर्माण करावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला 1 वोट 1 व्हॅल्यू 1 पर्सन हे एवढं मोठं अधिकार दिलं. त्याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांचं एक घटना तुम्हाला सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी ठाणे येथे अस्पृश्य परिषदेसाठी, पालघरपाशी एक परिषद होती, तेथे बाबासाहेब आंबेडकर येणार होते. तर तेथे येताना बाबासाहेब आंबेडकरांना घेऊन जाण्यासाठी स्टेशनहून काही वाहनांना आधीच पैसे देण्यात आले होते. पण एक दिवस आधी बाबासाहेब येण्याच्या सवर्णांनी तेथे एक बैठक घेतली सर्व वाहनधारकांची आणि त्यांना सांगितलं की बाबासाहेबाला कोणीही आपल्या गाडीत घेऊ नये. पैसे दिल्यावर सुद्धा बाबासाहेब आले, गाडी उभी होती, त्यांनी म्हटलं की मी घेणार नाही. दुसरी गाडी होती, त्यांनी म्हटली माझं वाहन दुरुस्त नाहीये. टांग्यावाल्याला विचारलं, तो म्हणला माझ्या टांग्यामध्ये आजपर्यंत कोणी अस्पृश्य बसला नाही, मी अस्पृश्याला घेऊन जाणार नाही. तेव्हा एक मुस्लिम टांगेवाला जो होता तो समोर आला. तो समोर आला तर दुसऱ्या भंडारी समाजाचे 1-2 पुन्हा समोर आले. म्हणजे ते जे त्यांनी बंड केला होता, ठरवलं होतं सर्व संपामध्ये की बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्यक्रमाला बाबासाहेबांना टांगा द्यायचा नाही, तो संप मोडला. एक मुस्लिम टांगेवाल्यांनी पुढाकार घेतल्यानंतर दुसऱ्या दोघांनी सुद्धा ते मोडला. बाबासाहेबाला घेऊन गेले. बाबासाहेबाला जेव्हा घेऊन गेले तर बाबासाहेबांनी त्या परिषदेमध्ये समाजाला उद्देशून आपल्या मताच्या महत्वा संबंधी जे मार्गदर्शन केले होते, मी त्यांचे वाक्य तुमच्या समोर जशाला तसे मांडू इच्छितो. मला आशा आहे की आजही बाबासाहेबांची ते वाक्य आजही आम्हाला जशाला तसे लागू होतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कायदे मंडळावर निवडून देण्यासाठी आपणास मताचा अधिकार आहे. हा अधिकार फार महत्वाचा व मोठा आहे. तेव्हा आपली मतदानाची बहुमोल शक्ती भलत्याच ठिकाणी वाया जाता उपयोगी नाही. आपली खरे कळकळीचे व हितचिंतक कोण आहेत हे आपणास वेळेवर सांगेन, त्यांनाच तुम्ही मतदान करा. सध्या आपल्या देशात सधन लोक मते विकत घेतात, पण मते ही विकण्यासाठीची वस्तू नाहीये. ते आपले संरक्षणाची साधन शक्ती आहे. मते विकणे हा तर गुन्हा आहेच.
शिवाय तो आत्मघातही आहे. मते विकून नालायकाची कायदे मंडळावर निवड करणं देशासाठी नुकसान देणारी आहे. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं होतं की मत हे जे आहे ते आपली साधन शक्ती आहे, आणि जर तुम्ही मत विकसाल तर तुमच्या संरक्षणाचं गॅरंटी तर गेलीच गेली, पण हे तुमच्यासाठी आत्मघातकी आहे. आज ही परिस्थिती जशाला तशी आहे. एखादा गरीब माणूस रोजगारासाठी आपल्या मुलाबाळाचं पोट भरण्यासाठी घराच्या बाहेर निघू शकत नाहीये, नाही निघू शकत, कारण कोरोना गाईडलाईन आहे. पण तोच गरीब माणूस पश्चिम बंगालमध्ये राजकीय नेत्याच्या सभेमध्ये 500 रुपयासाठी एका वेळच्या जेवणासाठी जाऊ शकतो. हे दारिद्र्य जे आम्हाला मत विकायला मजबूर करू शकतो. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं होतं की तुमचं दारिद्र्य हे लोक पैशाचा लोभ देतील आणि तुम्हाला वाटेल की आपण मत विकायला हवं, पण तुम्ही विकू नका. जर तुम्ही मत विकले तर तुम्ही येणाऱ्या पिढ्या तुमच्या ह्या गुलामीत जासाल. आता सर्वात सोपी गोष्ट ही आहे, बाबासाहेबांनी पूर्ण व्यवस्था करून ठेवली होती. फक्त बाबासाहेबांनी सांगितलं नाही की हे संविधान निर्माण केलं, आणि या संविधानाचा फायदा तुम्हाला केव्हा होऊ शकतो, जेव्हा संविधानाला अंमलात आणणारे हात पाहिजे, आणि ते हात निवडून कसे द्यायचे ते अधिकार सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिले होते. आता बांधवांनो, माझा एक प्रश्न आहे की एवढा मोठा बहुसंख्य समाज आहे आमचा. आज आपली संख्या बहुजन समाजामध्ये जागृती मोठ्या प्रमाणावर आलेली आहे. एवढा मोठा समाज असताना सुद्धा आज आम्ही बाबासाहेबाला अपेक्षित असणारा एक माणूस बिन पैशाचा निवडू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ चालवली तेव्हा आपला समाज गावाच्या बाहेर राहायचा, कोणतीही साधने नव्हती आमच्याकडे. जामोद जळगावला माझा एक कार्यक्रम होता. तेथील काही सहकारी मित्रांनी मला एक घटना सांगितली तेथील बाबासाहेब आंबेडकरांची. माझ्या डोळ्यात अश्रू आले जेव्हा मी ऐकलं की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जळगाव, जामोद, बुलढाणा येथे गेले होते सभा घेण्यासाठी, सर्व लोक थांबले होते. बाबासाहेब आंबेडकर आले. आल्यानंतर सर्व लोक जायला निघाले. बाबासाहेब आश्चर्यचकित झाले की बाबासाहेबाचं फक्त बाबासाहेबाला पाहण्यासाठी लोक मैल पायी चालून यायचे, किलोमीटर पायी चालत यायचे बाबासाहेबाला पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी. आणि हे काय झालं की बाबासाहेब आलेले आहेत आणि सगळे लोक जात आहेत. बाबासाहेबांनी विचारलं की का जात आहेत, सभा घ्यायची नाही का? त्या सहकार्याने सांगितलं, नाही बाबासाहेब, सभा घ्यायची आहे, पण 3 दिवसापासून आम्ही उपाशी आहोत. गावात भंडारा आहे, आम्ही जाऊन जेवून येतो आणि जेवल्यानंतर पुन्हा इथे येतो. बाबासाहेबांनी जेव्हा ऐकलं, बाबासाहेब रडले आपल्या समाजाची ही स्थिती पाहून, की आजही आपल्या समाजाकडे उपजीविकेची व्यवस्था नाहीये. 3-3 दिवस उपाशी राहावं लागते, भंडाऱ्यावर भागवावं लागते. तर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं दुःख स्वतः आत्मसात केलं, संघर्ष केला आणि आम्हाला हे संविधानिक अधिकार दिले. बांधवांनो, आज त्या जामोद जळगावमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्याच्या आधी बहिष्कृत भारतमध्ये उल्लेख आहे, 15 मार्च 1929 अपील केली होती की तुम्हाला धर्मांतर करायचं असेल तर मुस्लिम व्हा. जळगाव, जामोद येथील 5,000 लोकांनी नोटीस काढली होती, जर 2 जून पर्यंत जातीवाद संपला नाही तर आम्ही धर्मांतर करणार. आणि 1,000 लोकांनी धर्मांतर केलं, ते मुस्लिम झाले. आजही जळगाव, जामोद मध्ये ते आहेत ज्यांचे पूर्वज महार आहेत. मी हे तुम्हाला यासाठी सांगतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी हे शोषित वंचित समाज
हा बहिष्कृत समाज याला सन्मानाचं जीवन देण्यासाठी संघर्ष केला. आपला समाज उपाशी पाहिल्यानंतर बाबासाहेबाला रडू येत होतं. मग आम्ही बाबासाहेबाला मानणारे लोक आहोत. आज बाबासाहेबाचा समाज लॉकडाऊन मध्ये उपाशी नाही. बाबासाहेबाला मानणारे मजूर हजारो किलोमीटर पायी चालत गेले नाही. बाबासाहेबाला मानणारी त्यांची मुलगी शेकडो किलोमीटर पायी चालताना मध्य प्रदेशच्या जवळ गेल्यानंतर त्याची रस्त्यावर प्रसूती झाली नाही. बाबासाहेबाला मानणारे मजुराचे मुलं लॉकडाऊन मुळे खायला अन्न नाही मिळाल्यामुळे 3 दिवसानंतर त्यांचं प्रेत घरामध्ये सापडलं नाही. मग आम्हाला रडू का येत नाही? आम्हाला वाईट का वाटत नाही? बाबासाहेबांच्या विचारांचा उपदेश कोणासाठी? जबाबदारी कोण घेणार? अरे ज्या लोकांकडे 2 वेळच्या अन्नाची व्यवस्था नाही त्यांना काय म्हणून बाबासाहेब सांगायचे? आणि ज्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाचा लाभ घेऊन मोठे मोठे पद बळकावली, आज सत्तेमध्ये आहेत, त्यांची नैतिक जबाबदारी काय आहे? मग बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समाज निर्माण करण्यामध्ये आज आम्ही कमी पडलो हे आम्ही स्वीकारायला हवं. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये संघर्ष करून शेतकऱ्यांना, महिलांना, आदिवासींना सर्वांना अधिकार मिळवून दिले. पण आम्ही ते अधिकार अबाधित ठेवू शकलो नाही. मिळालेले संविधानातल्या अधिकारांचा लाभ आम्ही मिळवून देऊ शकत नाही. एवढे आम्ही असमर्थ ठरलेलो आहोत. बाबासाहेब आंबेडकर त्याच बहिष्कृत सभेमध्ये म्हणत होते की या बहिष्कृत अस्पृश्य समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या हिमालयासारख्या आहेत. या समस्या संपणाऱ्या नाहीत. पण मी माझं डोकं आपटू रक्तबंबाळ होईल आणि मला मानणारा हा 7 कोटी अस्पृश्य समाज आपलं बलिदान देईल आणि माझं रक्तबंबाळ झालेलं डोकं पाहून ते उत्तेजित होतील आणि हा जो अस्पृश्यांच्या समस्याचा हिमालय आहे तो नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे. या बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळातील 7 करोड अस्पृश्याबद्दल हा विश्वास होता. ज्यांच्याकडे खायची व्यवस्था नव्हती, ज्यांच्याकडे नोकरी नव्हती, शिक्षणाची व्यवस्था नव्हती, बंगले नव्हते, राजकीय कोणतेही पद नव्हती, लोक भंडाऱ्यावर जगणारा, मृत जनावरावर जगणारा हा समाज एवढा स्वाभिमानी होता की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या समाजाच्या समस्याचं समाधान करता करता माझी जी दशा होईल, मी जी रक्तबंबाळ होईल ते पाहिल्यानंतर या समाजाला राग येईल आणि हा 7 करोड समाज हा हिमालय नेस्तनाबूत करेल. आज बाबासाहेब आंबेडकर नाहीत, पण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे. या संविधानाच्या रूपात बाबासाहेब आमच्या जवळ आज जीवित आहेत आणि काही अराजक तत्व, मनवादी शक्ती हे संविधान संपवण्यासाठी हल्ले करत आहेत, संविधानाला रक्तबंबाळ करत आहेत. पण संविधान रक्तबंबाळ झालेलं पाहून संविधानाच्या सुरक्षेसाठी त्या अपेक्षित 7 करोड अस्पृश्यासारखं आज आम्ही संघर्ष करायला तयार नाही, जीवाचं बलिदान देण्यासाठी तयार नाही. मग बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आम्ही कोणत्या नैतिक अधिकाराच्या पोटी घेत आहोत? आज आम्ही विचार करायला हवं बांधवांनो. हे बाबासाहेबांची अपेक्षा माझ्याकडूनही आहे, तुमच्याकडूनही आहे. बहुजन संघटक या पेजचे मी आधीही आभार व्यक्त केले, आजही आभार व्यक्त करतो की तुम्ही बहुजन विचारवंतांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, माझ्यासारख्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं संविधानिक समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या
कार्यकर्त्याला तुम्ही आपले विचार मांडण्याची संधी दिली, या बहुजन समाजाचा परिवार झालो. आमचे बंधू राहुल खांडेकर साहेब म्हणत होते की मुस्लिम समाज आणि बाबासाहेब आंबेडकर यावर तुम्ही बोलावं, तर मला आज गरज वाटत नाहीये. तो काळ गेला की बाबासाहेब आंबेडकरांना कोणकोणत्या समाजासाठी काम केलं हे सांगावं लागायचं. आणि भारतातील मुस्लिम समाज हा बहुजन समाजच आहे. कारण बहुजन समाज वेगवेगळ्या जाती धर्मांनी एकत्र आलेला बहुजन समाज आहे. बहुजन समाजातील जे लोक धर्मांतरित होऊन बौद्ध झाले ते बहुजन आहेत, जे जैन झाले ते बहुजन आहेत, जे लिंगायत झाले ते बहुजन आहेत, वारकरी संप्रदाय बहुजन आहे. आणि तसा बहुजनातील जो मुस्लिम आहे तो सुद्धा बहुजन आहे. एकंदरीत मानव मूल्यावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देताना जी भीती व्यक्त केली होती की किती दिवस ही राजकीय लोकशाही आम्ही स्थापन केली संविधानाच्या माध्यमातून, पण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन होईल का ही भीती बाबासाहेब आंबेडकरांना होती. आणि याचं छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. देशाचं सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती, आणि आमचे देशाचे राष्ट्रपती आदरणीय रामनाथ कोविंद साहेब जगन्नाथपुरी मंदिरामध्ये गेले दर्शनासाठी, पण ते दलित असल्यामुळं तेथील प्रशस्त पंडितांनी त्यांना धक्के देऊन बाहेर हाकललं, त्यांचा अपमान केला. नंतर एक समिती स्थापन झाली की खरंच त्यांच्यासोबत असा व्यवहार झाला का. जगन्नाथपुरी मंदिराच्या पंडितांनी देशाचे सर्वोच्च राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत असा अभद्र व्यवहार केला का. ती समिती स्थापन झाली, त्यांनी अहवाल दिला की हो त्यांच्यासोबत असा अभद्र व्यवहार झालेला आहे. पण काय कारवाई झाली? काही नाही झाली. का नाही झाली? कारण राष्ट्रपती हे संविधानिक पद आहे, त्यांना संविधानिक मान सन्मान तर मिळाला, राजकीय मान सन्मान तर मिळाला, पण सामाजिक मान सन्मान नाही मिळाला. बाबासाहेब आंबेडकरांना हीच भीती होती की राजकीय लोकशाही मी स्थापन केली, पण सामाजिक लोकशाहीचं काय. आजही बरेचसे अधिकारी आहेत, वेगवेगळ्या कार्यालयामध्ये मोठमोठ्या पदावर आहेत, त्या कार्यालयामध्ये त्यांना मान सन्मान मिळतो, त्या पदाला राजकीय आणि शासकीय मान सन्मान मिळतो, पण समाजात किंमत आहे का? समाज त्या अधिकाऱ्याला समाजात किंमत देतो का? तर हे निदर्शनास येईल की अधिकारी कितीही मोठा असला तरी समाजामध्ये त्या पदाला आजही मान्यता नाही, जर तो अस्पृश्य असेल, जर तो दलित असेल. तर बाबासाहेब आंबेडकरांना ही भीती होती की समाजात लोकशाही असली पाहिजे, सर्वांना समान सन्मान मिळाला पाहिजे. संविधानात ते अधिकार आहेत पण समाजात नाही. आर्थिक लोकशाही ही बाबासाहेबांना अपेक्षित होती. आता या लॉकडाऊनमुळे देशाचं कंबरडं मोडलं. सर्वसामान्य गरीब शेतकरी वर्ग आणि मजूर वर्ग आणि छोटा मोठा व्यावसायिक पूर्णतः संपला. पण याच लॉकडाऊनच्या काळामध्ये अडाणी अंबानी यांच्या संपत्तीत वाढ झाली. तर हे कोणते निकष आहेत की लॉकडाऊन देशात लागू असताना त्याचं नुकसान सर्वसामान्य लोकांना तर होतो, नागरिकांना होतो, पण अडाणी अंबानीला लाभ होतो. ही गोष्ट आम्ही समजून घेतली पाहिजे बांधवांनो, की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देताना आम्हाला अलर्ट केलं होतं की बघा राजकीय लोकशाही झालेली आहे, आर्थिक आणि सामाजिक लोकशाही तुम्हाला स्थापन करायची आहे. आणि आजही दुर्दैवाने सांगावं लागते की आर्थिक लोकशाही भारतामध्ये नाहीये, सामाजिक लोकशाही नाही आहे. राष्ट्रपतीचं उदाहरण देऊन सांगतोय मी तुम्हाला. आणि जर तुम्ही आकडे पाहिले की समाजामध्ये विषमता कशी आहे, समाजात पूर्ण देशाची संपत्ती बोटावर मोजण्या इतक्या लोकांकडे आहे. ही आर्थिक समानता आहे, ही आर्थिक लोकशाही आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समाज निर्माण करण्यासाठी नीतिमत्ता ही फार महत्वाची आहे बांधवांनो. आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आज आपण संकल्प करूया की बाबासाहेब आंबेडकरांना विभूती पूजा मान्य नव्हती. बाबासाहेबांना अपेक्षित होतं की हे बाबासाहेबांच्या विचाराचं आंदोलन, बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज निर्माण करण्याचा संघर्ष हा पुढे गेला पाहिजे. आणि हा संघर्ष पुढे घेऊन जाण्याच्या संकल्पासह आज आपण ही जयंती साजरी करूया. बहुजन संघटक
या पेजवर मला निमंत्रित केल्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की समानता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य ही संकल्पना आम्हाला जी रुजवायची आहे, दुसऱ्या एखाद्या सवर्ण माणसानं आम्हाला समानतेनं वागवावं अशी आम्ही अपेक्षा करतो, पण आम्ही आमच्याच बांधवाला समानतेनं वागवतो का? आमच्यातला एखादा माणूस श्रीमंत झाल्यानंतर आपल्या समाजातल्या गरिबांना समानतेनं वागवतो का? आमच्यात बहुजन समाजातले विचारवंत एक दुसऱ्यामध्ये बंधुत्व निर्माण करतील का? म्हणजे दुसऱ्याकडून जे आम्ही अपेक्षित करतोय की जे जातीनं, वंशानं, जन्मानं श्रेष्ठ आहेत, त्यांनी आम्हाला समानतेनं वागवायला पाहिजे, त्यांची ती श्रद्धा आहे, त्यांचं जाऊ आस्था आहे, पण आम्ही तर समानतेला मानणारे आहोत, आम्ही तर बाबासाहेबांचं नाव घेणार आहोत, मग आमच्यामध्ये बंधुत्व कुठे आहे? एवढा लाखोचा समाज रस्त्यावर आज उघड्यावर असताना आज आम्ही त्यांच्या मदतीसाठी का येत नाही? का आम्हाला रडू येत नाही त्यांचं दुःख पाहून? आज गरज आहे बांधवांनो. बहुजन संघटक या पेजच्या माध्यमातून मी विनंती करतोय की जे विचारवंत आहेत, जे वेगवेगळे राजकीय नेते आहेत, जे सामाजिक संघटनेचे प्रमुख आहेत, त्या सर्वांनी एकत्र बसावं, चिंतन करावं. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये बी ही एक अडचण होतीच की एक दुसऱ्याचं नेतृत्व स्वीकारलं तर माझा कमीपणा होईल, आणि आजही ती अडचण आहे की विचारवंत एकत्र बसू शकत नाही, नेते एकत्र बसू शकत नाही का? संघटनेत जर काम केलं, एका ध्येय प्राप्तीसाठी जर आम्ही एकत्र आलो तर स्वतःचं श्रेष्ठपण तिथं दाखवता येत नाही. त्या विचारधारेला आणि संघटनेला अपेक्षित कार्य करावं लागतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो मूल मंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही शिकलो, संघटितही झालो, पण संघर्ष करायच्या जागेवर आम्ही तडजोड करायला शिकलो. संघटित झाल्यानंतर बाबासाहेबाला अपेक्षित समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठीची आमची प्रक्रिया असली पाहिजे, आमचे निर्णय त्याला अपेक्षित असले पाहिजे. तडजोड जर होत असेल तर तडजोड समाजाच्या हिताचं असलं पाहिजे, व्यक्तिगत हिताचं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी बी आपल्या जीवनामध्ये कॉम्प्रोमाइज केलं, पण जेव्हा बाबासाहेबाला वाटलं की या कॉम्प्रोमाइजमुळे समाजाचं हित होत नाहीये, तर बाबासाहेब आंबेडकरांनी मग ते राजीनामा सुद्धा दिला. तर आज ही भूमिका आमची असली पाहिजे बांधवांनो की आज आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला प्रमाणिक असावं. आम्ही सर्व एकत्र केव्हा येऊ शकतो, आमच्यात बंधुत्व केव्हा निर्माण होऊ शकतो, जर आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित संविधानिक समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी बांधील असू. तर सगळ्यांचे वेगवेगळे हित असतील, सगळ्यांचे वेगवेगळे स्वार्थ असतील, तर मग कदापि आम्ही एकत्र येऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी हा सूत्र देण्याच्या आधी सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की आपल्या समाजाला शिकवा, मग आपल्या समाजाला पेटवा आणि आपल्या समाजाला संघटित करा. याचा अर्थ काय होता की बाबासाहेब आंबेडकर म्हटलं हा अज्ञानी समाज आहे, या समाजाला पहिले शिक्षण द्यावं लागल, आणि शिक्षण दिल्यानंतर त्याला सांगावं लागल की तुझ्यावर किती अन्याय अत्याचार होतो, ही गुलामीची जिंदगी तू का जगतोय, याच्या विरुद्ध बंड कर. याच्यासाठी पेटवावं लागेल, आणि पेटलेल्या माणसाला एकत्रित संघटित करावं लागेल, आणि जेव्हा तो संघटित होईल ना, त्याच्यानंतरच न्याय आणि अधिकाराचा लढा उभा राहू शकतो. बांधवांनो, तर आजही आम्हाला गरज आहे की आपला शिकलेला जो समाज आहे त्याला आपल्या न्याय अधिकारासाठी आपल्या समाजाची दुर्दशा बघून पेटवायला हवं, आणि पेटलेल्या त्या सगळ्या समाजाला एकत्र करून संघटित करून बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं संविधानिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी संघर्ष करायला हवं. फार वेळ झालेला आहे, आणि पुनश्च तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो.